नमस्कार प्रेक्षक हो, मी राजन चव्हाण. आपण पाहताय इनसाइड स्टोरी. राणेंना अंगावर घेणं तेलींना पडणार महागात. की नितेश राणे यांचा त्रास एवढा अंतर्गत त्रास आहे की मतदारसंघात ढवळढवळ करणे, मतदारसंघात नवीन लॉबी तयार करणे, आपला ग्रुप तयार करणे. शिवसेनेमध्ये दुसरा कोण नाही का? मग तसंच मी विचारतो, फक्त राणेच आहेत का? मी फक्त राण्यांना त्रास नको म्हणून मी पलीकडे गेलो. केसरकरे चाकरमान्यासारखे कधीतरी येतात, त्यांची फॅमिली पण मुंबईला राहते. निवडणूक आली की खोटं बोलायचं, भावनिक करायचं आणि निवडणुकीला सामोरं जायचं. त्यावेळी इथे स्टेटमेंट काय, मॅन ऑफ द इयर दीपक केसरकर. दीपक केसरकर कोण आहे? खाली कार्यकर्त्यांची थोडी तरी कदर करायची सवय. माझं ठीक आहे. राणेंनी भाजपा पक्षात माझं कायम खच्चीकरण केलं. आमदार नितेश राणे कायम सावंतवाडी मतदारसंघात हस्तक्षेप करायचे, गटबाजीला खतपाणी घालायचे. जिल्हा बँक निवडणुकीत माझ्या पराभवासाठी पक्षांतर्गत षडयंत्र रचलं गेलं. वडील लोकसभा खासदार असताना दोन्ही भावांना विधानसभेला उमेदवारी ही घराणेशाही नाही चालणार अशी जाहीर स्टेटमेंट भाजपातून शिवसेना उभाटा पक्षप्रवेशानंतर माजी आमदार राजन तेली यांनी केलेली आहे. एवढेच नाही तर शिवसेना सोडून राणेंसोबत काँग्रेसमध्ये गेलो ही माझ्या राजकीय जीवनातील भली मोठी चूक होती असंही तेली म्हणाले. ही सगळी वक्तव्य करताना आमदार नितेश राणेंबद्दल आपल्या मनातील चीड आणि खतखत आणि सगळी भडास तेली यांनी बोलून दाखवली आहे. एक प्रकारे राणेंना तेली यांनी अंगावरच घेतलं असं म्हणावं लागेल. तेली यांनी जाहीर आरोप करून सुद्धा राणेंकडून अथवा राणेंच्या दोन्ही पुत्रांकडून तेली यांच्या स्टेटमेंटला प्रत्युत्तर दिलं गेलं नाही. अरेला कारे म्हणणारे राणे विरोधकांसाठी घातकच असतात, पण जेव्हा राणे आपल्यावरील आरोपांवरील प्रत्युत्तर देत नाही तेव्हा ते अधिकच घातक असतात. कारण मनात राग ठेवून जेव्हा राणे राजकीय विरोधकांचा निवडणूक परफेक्ट कार्यक्रम करायचं ठरवतात तेव्हा ते प्रतिस्पर्ध्याला अगदी चितपट करून टाकतात. विधान परिषद सदस्य निवडीसाठी आवश्यक मते नसतानाही फक्त आणि फक्त माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या करिश्म्यामुळेच राजन तेली विधान परिषद सदस्य झाले होते. हे सिंधुदुर्गातील कुठल्याही पक्षातील कार्यकर्ता अगदी तो कट्टर राणे विरोधक असला तरी बोलून दाखवेल. आणि त्याच राणेंसोबत शिवसेना सोडून आमदार झालेल्या आणि आता माजी आमदार ही बिरुदावली मिरवणाऱ्या राजन तेली हे राणेंसोबत शिवसेना सोडण्याच्या घटनेला आपल्या राजकीय जीवनातील चूक म्हणतात. तेली यांचे हे बोल ठाकरे शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यानंतर जरी मातोश्रीला खुश करण्यासाठी चांगले असले तरी सुद्धा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांना जरी खाजगीत विचारले तर त्यांनाही तेली यांचे हे बोलणे अयोग्य वाटते. राजन तेली यांनी मुळात महायुतीत भाजपामधून विधानसभेला उमेदवारी मिळणार नसल्याचे दिसताच शिवसेना उभाटामध्ये उडी मारली. महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या विरोधात त्यांनी सावंतवाडी मतदारसंघातून शड्डू ठोकला आहे. युद्ध जिंकायचं असेल तर एक सर्वसाधारण असा नियम असतो की एकाच वेळी एकाच शत्रूला अंगावर घ्यावे किंवा एकाच शत्रूवरती चाल करावी. प्रेक्षको, आपण इतिहासात जरी डोकावून पाहिलं तर जेव्हा जेव्हा एकाच वेळी ज्यांनी अनेक शत्रूंना अंगावर घेतले किंवा एकाच वेळी अनेकांवर स्वारी केली त्यांच्या पदरी अपयशच पडल्याचं दिसून येतं. आणि इथे तर राजन तेली यांनी दीपक केसरकर यांच्यासह अख्ख्या राणे कुटुंबाला अंगावर घेतलं आहे. याला ग्रामीण भाषेत सांगायचं म्हटलं तर खाजवून खरूज करणं असं म्हणतात. राजन तेली यांनी खाजवून खरूज करून घेतली आहेच आणि आता विधानसभा निवडणुकीत त्यांना केसरकरांसोबतच महायुतीचे नेते रवींद्र चव्हाण आणि राणे कुटुंबियांचाही सामना करावा लागणार आहे. आमदार नितेश राणे यांनी आपल्या स्टाईलने सावंतवाडी मतदारसंघात लक्ष घालायला सुरुवात केली आहे. या लढाईत राणेशी मुद्दाम आणि नाहक घेतलेला पंगा राजन तेली यांना नक्कीच महागात पडणार असे दिसून येत आहे.